तर नमस्कार मित्रांनो, मी आनंद कुमार आपल्या सर्वांचं परत एकदा स्वागत करतो आपल्या जस्ट फॉर यू लोन सर्व्हिसेसमध्ये. मित्रांनो, आज तुम्हाला एक जबरदस्त एक मुलाखत बघायला भेटणार आहे की आज आपल्याकडे मिस्टर भीमराव सर आले, ताडगे सर, बदनापूर तालुक्यामधून. त्यांनी आपल्याकडे होम लोनसाठी फाईल दिली होती, पण आता होम लोनची फाईल दिल्यानंतर फाईलची प्रोसेस चालू होण्यापासून ते त्यांच्या अकाउंटला पैसे जमा होण्यापर्यंतचा प्रवास आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर मित्रांनो, सगळ्यात पहिले, जर तुम्ही आपल्या चॅनलला लाईक केलेलं नसेल तर लाईक करून ठेवा, सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला भविष्यातील प्रत्येक लोन रिलेटेड व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर चला आपण सगळ्यात पहिले भीमराव सरांचा परिचय बघूया. आणि सगळ्यात महत्त्वाचं, जर तुम्ही हा व्हिडिओ बदनापूर तालुक्यातून बघत असाल, जसं की दावलवाडी, नजीक पांढरी, केळीगव्हाण, शेलगाव, नागेवाडी किंवा आपलं जालना जिल्ह्यापासून 60 किलोमीटरपासून जर तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल तर हा व्हिडिओ 100% तुमच्या फायद्याचा ठरू शकतो. कारण की अशीच होम लोनची प्रोसेस ही तुमची पण होऊ शकते. फक्त गरज काय, तुम्हाला आमच्या ऑफिसपर्यंत पोहोचण्याची. तर चला सगळ्यात पहिले आपण बघूया सरांचा परिचय. सर, भीमराव सर, सगळ्यात पहिले मी तुमचं स्वागत करतो जस्ट फॉर यू लोन सर्व्हिसेसमध्ये. सर, थोडा आमच्या जे यूट्यूब व्ह्युअर्स आहेत यांना तुमचा एक थोडासा परिचय द्या. तर माझं नाव आहे भीमराव तुकाराम ताडगे, राहणार खातगाव, तालुका बदनापूर, जिल्हा जालना. खातगाव की हातगाव? खातगाव. खातगाव, हा. म्हणजे बदनापूर पासून किती जवळ येतं ते? बदनापूरपासून 8 ते 9 किलोमीटर. आणि जालन्यापासून? हे दोन्ही सेंटर आहे आम्हाला. अच्छा, तुमचं सेंट्रलाइज ऑफिस घर आहे. बर बर बर. ताडगे सर, माझे काही प्रश्न आहेत तुम्हाला, बोला छोटे छोटे. फक्त मला जाणून घ्यायचंय की सगळ्यात पहिले तुमच्या डोक्यात हा विचार कसा आला की तुम्हाला आता घर बांधायचे किंवा लोन घ्यायचे, ते कधी आला आणि केव्हा आला? हे सर माझे 12 महिने होऊन चालू होते, तर घर बांधायचं म्हणजे. अच्छा. तर मग ते मला सलाप लेवल आला आपलं. स्लॅब लेवल पर्यंत झालं होतं बांधकाम? तर मग ते पैसे कमी पडले मग बाकीच्याला. अच्छा. तर मग ते असंच आमच्या मांडव्याचे नवनाथ चंद म्हणून आहे माणूस, आपला साला आहे. अच्छा. ते आहे ना, तुमच्याकडे होम लोन केलं. अच्छा, आमच्याकडून होम लोन केलेलं आहे? ते आहे ना, तर मग ते आहे ना, मला तुमचं त्यांनी कधी लोन घेतलेलं आहे? त्याला कमी जात 12 महिने झाले असते. अच्छा अच्छा, 1 वर्षापूर्वी. हा. बर. तर मग त्याने मला तुमचा नंबर दिला. बर. मग कॉल केला मी तुम्हाला. अच्छा अच्छा अच्छा. हा. बर. आता काय आहे की तुम्ही आता इथं आलात, बरोबर आहे? तर सगळ्यात पहिले मला एक विचारायचं तुम्हाला की तुम्ही आता आमच्याकडे येण्यापूर्वी, जसं आता आमच्याकडे तर तुमच्या साल्यांकडनं तुमचा इकडं अप्रोच झाला, बरोबर आहे? पण तुम्हाला इकडे येण्यापूर्वी तुम्ही आधी कुठं फाईल वगैरे कोणाला दिली होती किंवा कुठं प्रोसेसची प्रयत्न केला होता? अशी फोनवर दिली ती मी एका त्या शिवाजी पुतळेला. माहित नव्हतं, फोनवर झालं ते. बर. पण ते अशाच फोनवर आणलं, पैसे मारा, असं करा, मारा, ते मला त्याच्या भरोसा नाही बसला. अच्छा. आता त्याच्यामुळे मी ते कॅन्सल केली. मला इथं आपल्या साल्याला नंबर द्याला. बर. मग इथं. बर बर बर. मग आता तुम्हाला इथं आल्यानंतर तुमच्या मनामध्ये धाकधूक असेल की माझं लोन होईल का नाही होईल, की इथं आता प्रोसेस करू की नको करू, असं तुमच्या मनामध्ये असेल? होतं धाकधूक, होतं पहिले. धाकधूक मॅडम होतं. आपल्याला पूर्ण व्यवस्थित सांगितल्यामुळं जरा माझ्या दिमागात बसलं ते. आणि त्या मॅडम आपलं 8 ते 15 दिवसात आतमध्येच आपलं पूर्ण होम लोन यानं मंजूर करून दिलं. बर. तुम्ही आपल्या ऑफिसला फर्स्ट टाइम आले तेव्हा म्हणजे किती दिवसापूर्वी आले होते? ते 15 दिवसातच झालं सर पूर्ण. अच्छा, 15 दिवसामध्ये सगळ्या गोष्टी झाल्या. हो. कोणतं लोन झालं तुमचं? होम लोन. होम लोन. आणि किती लाखात झालं सर ते? 13,30,000 झालं सर आपलं. 13,30,000चे पैसे खात्यामध्ये आले, जमा झाले? हो. लोकांना असं वाटेल की तुम्हाला काय पैसे देऊन आम्ही बोलायला होतो काय? नाही पैसे घेत नाही. उलट सर कागदापत्राचे सर तुम्ही समजा सांगितले कागदपत्र ओके आणा, ते आणा, तसं आणल्याबद्दल आणले तर सर तुम्ही ओके, त्याचं काही विशेष नाही. बरं. पूर्ण जी प्रोसेस तुम्हाला आम्ही समजावून सांगितली, तर ही प्रोसेस पूर्ण होत असताना सर आमच्या कंपनीकडनं किंवा आमच्या कर्मचाऱ्याकडनं काही त्रास झाला किंवा बँकरकडनं काही त्रास झाला तुम्हाला? असंच नाही, उलट सहकार्य झाले पूर्ण. बरं. दिलेल्या वेळेत सगळ्या गोष्टी तुमच्या झाल्या? हो. सांगितल्याप्रमाणे त्याच्या आधी, त्या वेळेच्या आधी आपली कामं झाली. बरं. आणि तुम्हाला लोनची किती गरज होती सर ऍक्च्युअल मध्ये? ऍक्च्युअली म्हणजे आपल्याला तुम्ही अपेक्षा धरली होती 8 ते 10 लाखाची. बरं बरं. आणि लोन तुमचं जास्त झालं? बर बर बर. आणि सगळ्यात महत्वाचा, आमच्या कंपनीबद्दलचा तुमचा एक्सपिरियन्स कसा राहिला, म्हणजे अनुभव कसा राहिला तुम्हाला? अनुभव म्हणजे मला एकदम 100% अनुभव आला. म्हणजे थोड्या वेळात म्हणजे काम झालं. मी तिकडे पहिले बेजार होतो पहिले. अच्छा, जवळपास 5-6 महिन्यापासून तुम्ही चक्रा मारत होते? हो. बर बर बर. आणि दुसरी महत्वाची गोष्ट की सर, असंच तुम्ही जसं आता लोन घेतलं, असं लोन घेण्यासाठी बरेच असे कस्टमर आहेत की त्यांना लोन घ्यायचंय, पण त्यांना लवकर मार्गदर्शन भेटत नाही की नेमकं कुठं जाऊ, मी बँकेत जाऊ की कोणत्या एजंटला भेटू किंवा कुठं भेटू. तर अशा लोकांना आमच्या कंपनीबद्दल सुद्धा माहीत आहे, म्हणजे त्यांना माहित आहे की इथं पण सुद्धा लोन भेटतं, किंवा आमचे सर्व ऑफिसर त्यांना कॉल केलेले असतात किंवा आमचे टेलिकॉलर्स त्यांना वारंवार कॉलवरती माहिती देत असतात.
पण त्यांच्या मनामध्ये कुठेतरी एक ट्रस्ट, जसं आता तुमच्या मनामध्ये पण थोडं सुरुवातीला आलं होतं की हो. लोन होईल का नाही होईल, हा तसं त्यांच्या मनामध्ये सुद्धा एक ट्रस्टचा प्रॉब्लेम असतो की, आणि काही लोक आमचे फेसबुकवर बघून सुद्धा आमच्याकडे कनेक्ट होतात. मग तो ट्रस्टचा प्रॉब्लेम आहे. तर ट्रस्टचा प्रॉब्लेम नेमकं काय असतो की बाबा इथं लोन होईल का, किंवा इथं डॉक्युमेंट दिल्यावर माझं काम होईल का, की नेमकं हे खरंच लोन देतात का. तर अशा लोकांना जो डाऊट असतो, आता तुमचा लाईव्ह अनुभव तुम्ही त्या लोकांना काय सांगू शकता सर? लाईव्ह म्हणजे आता मला फुल लाईव्ह येऊन बोला सर की तिथं काहीच अडचण नाही, काही डॉक्युमेंट एकदम ओके दिले की तुमचं आपलं कामाला 8 ते 15 दिवसात ओके होऊन जातं. आता माझे नाही की 15 दिवसात म्हणजे पुरं पेमेंट बी अकाउंटला जमा झालं. अकाउंटला जमा झालं, बरोबर आहे, आणि बांधकाम पण तुमचं चालू झालं. हा, चालू सर झालं. एक मनाभावातून सांगा, आता लोन झालंय कसं वाटतंय तुम्हाला? एकदम आनंद वाटला सर. म्हणजे कसं नाही इतके दिवस फिक्रच होते पैसे जाऊ होते की नाही होतं की नाही होतं, पण इथं बरोबर. कारण काय आहे, माणसाच्या आयुष्यामधलं सगळ्यात मोठं स्वप्न काय असतं मित्रांनो, की एक स्वतःचं घर होणं. हो. बरोबर आहे, कारण हे सगळ्यात मोठं स्वप्न असतं. तर ते स्वप्न आज आज इथं भीमराव ताडगे सरांचं झालेलं आहे. सर, तुमचं हे स्वप्न पूर्ण झाल्याबद्दल आमच्या कंपनीला तुम्ही, आमच्या कंपनीबद्दल 2 शब्द काय बोलसाल? तुमच्या कंपनीचं म्हणजे हेच बोलू शकतो की तुमच्या कंपनीला आमचं काम ओके केलं पुरं, याच्याबद्दल तुम्हाला मी या कंपनीला धन्यवाद करतो. बर बर बर. आणि सर, जर समजा इथून पुढे जर कधी लोनचा विषय निघला तुमच्या रिलेटेड, समजा मित्रामध्ये ओळखीमध्ये, जसं बदनापूरमध्ये दावलवाडी, नागेवाडी, त्यानंतर तुमचं जे शेलगाव वगैरे जे तुमचं गाव आहे, तर लोनचा जर कधी विषय निघला तर त्या लोकांना सर आमच्याकडे पाठवसाल? पाठवला काय मी त्याला मी घेऊन येऊ शकतो सर त्याला आता करून काय आता अनुभव आलेला आहे का? अनुभव आलेला आहे. नाही, त्यांना पण डाऊट येऊ शकतो ना, हो. म्हणून म्हणलं त्यांना तुम्ही आमच्याबद्दल काय सांगू शकाल? सांगू शकता म्हणजे त्याला मी काय पुरं ओके सांगतो, माझं एक 15 दिवसाचं आता सर काम ओके करून दिले म्हणून सर. बर 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 बर. आणि एक शेवटचा प्रश्न असा विचारा सर मला, की आमच्या ऑफिसमधील जे काही कर्मचारी आहेत, जसं की जे मॅडम आहेत, तुम्हाला वारंवार कॉल करतात, फोन करतात, तर या मॅडमनी जी तुम्हाला माहिती दिली आणि जी तुम्हाला सर्व्हिस दिली, तर यांना तुम्हाला मार्क द्यायचे आहेत आमच्या ऑफिसला. 1 मधून ते 10 पर्यंत, 1 ते 10 पर्यंत मार्क द्यायचे आहेत तुम्हाला. म्हणजे 1 ते 5 पर्यंत जर तुम्ही मार्क दिले तर एक ॲव्हरेज थोडंसं ओके ओके. 5 पासून तर 9 पर्यंत जर तुम्ही मार्क दिले तर थोडं एक गुड म्हणू, त्याला आपण थोडं चांगलं म्हणू. हा. आणि 10 पैकी 10 दिले तर एक्सलंट म्हणू. तर तुम्ही आमच्या ऑफिसला आणि आमच्या कर्मचाऱ्यांना किती पैकी किती मार्क देणार सर? मी तुमच्या याला पुरे टोटल 10 मार्क देऊ शकतो, कारण की आपलं काम मला कुठं अडथळाच नाही आला. जितके डॉक्युमेंट सांगितले त्याच्या इतर तर दुसरे डॉक्युमेंट सांगितले बी नाही, काही जेवढं सांगितलं तेवढ्याच्यात आपलं काम ओके, जे सांगितलं ते बर बर बर. आणि सगळ्यात महत्वाचं की आज सर आपल्याकडं आले आणि त्यांनी आपल्या कंपनीबद्दल एक 2 शब्द मौल्यवान बोलले. त्याबद्दल मी खरंच तुमचं धन्यवाद करतो सर. आणि सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो, जर तुम्हाला कुठल्याही प्रकारचं होम लोन, मॉर्गेज लोन किंवा बिझनेस लोन, पर्सनल लोन, यूज कार लोन आणि कार लोन जर हवं असेल, तर जालना आणि संभाजीनगरपासून तुम्ही 60 किलोमीटरपर्यंत होम लोन आपण अवेलेबल करून देतो. फक्त त्यासाठी डॉक्युमेंट्स प्रॉपर असणं गरजेचे आहे. जसं की आता सरांचे पण सुद्धा डॉक्युमेंट्स प्रॉपर असतील, त्यामुळेच लोन त्यांचा खात्यामध्ये जमा झालेला आहे. सेम पद्धतीने तुमच्याकडे ITR नसलेले तरी चालतील, पण तुमचा व्यवसाय असणं गरजेचं आहे. तुम्हाला अकाउंटला सॅलरी येत नसेल, तुम्ही कॅशमध्ये सॅलरी असेल, किंवा तुम्ही कुठल्या कपड्याच्या दुकानात किंवा कुठेही तुम्ही जॉबला असताल, पण तुम्हाला अकाउंटला सॅलरी येत नाही आणि तुम्हाला कॅशमध्ये सॅलरी असेल, तर डेफिनेटली तुम्हाला सुद्धा लोन आपण 15 लाखापर्यंत कॅश सॅलरीला सुद्धा अवेलेबल करून देतो. आणि विदाऊट ITR आपण 50 लाखापर्यंत लोन करतो. आणि विशेष म्हणजे गावठाण प्रॉपर्टीसाठी सुद्धा आपण लोन करतो. सर, तुमची प्रॉपर्टी गावठाणमध्येच असेल मला असं वाटतं. गाव ठाण्यामध्ये पण थोडी गावापेक्षा 1-1.5 किलोमीटर अंतरावर सर. तरी पण आपण तुमचं लोन केलं, हो. म्हणजे गावठाण चतुर्सीमा सगळं ओळखतं. ओके. तर मित्रांनो, सगळ्यात चांगली गोष्ट, जालन्यापासून 60 किलोमीटरपर्यंत प्रत्येक खेड्यापाड्यामध्ये आम्ही तुम्हाला लोन अवेलेबल करून देतोय. जसं तुम्ही लाईव्ह आपण भीमराव ताडके सरांचं सुद्धा आपण बघितलं. तर सर, मनापासून धन्यवाद आणि छान वाटलं तुम्ही आज इथपर्यंत आलात. ठीक आहे. तुमचं मी मनापासून धन्यवाद सर.